29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, स्वामी समर्थांचे रूप मनांत आणा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं काय करू नये, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी बघूया गुरुपौर्णिमा नक्की किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे. यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलैला आहे, पण पौर्णिमा तिथी मात्र 28 जुलैला रात्री 9:36 सुरू होईल आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती होईल 29 जुलैला रात्री 8:07. उदय तिथीनुसार आपण सण साजरे करत असतो आणि त्यानुसार पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा असणार आहे 29 जुलैला. यावेळी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 5:41 ते सकाळी 9:04 म्हणजे सकाळीच गुरुपौर्णिमेची पूजा करायची आहे. आता गुरुपौर्णिमेची पूजा काय करायची नक्की, या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये दत्तगुरूंची आणि स्वामींची पूजा करून दाखवलेली आहे. अगदी षोडशोपचारे पूजा करून दाखवलेली आहे, साहित्य दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही वस्तूंचं दान आवर्जून करावं. त्यामध्ये पिवळी चण्याची डाळ, पिवळी मुगाची डाळ, पिवळी केळी, पिवळी मोहरी, पिवळ्या रंगाचा भोपळा, पिवळे वस्त्र, पिवळी हळकुंड यापैकी कुठल्याही एका वस्तूचं दान गुरुपौर्णिमेला अवश्य करावं. कारण पिवळ्या वस्तूंचं दान करणं या दिवशी महत्त्वाचं मानलं जातं. पिवळा रंग गुरुतत्वाचा मानला जातो. म्हणून तर आपण जेव्हा गुरुपौर्णिमा असते किंवा कुठल्याही दिवशी जेव्हा आपण गुरूंची पूजा करणार असतो तेव्हा स्वामींना किंवा दत्तगुरूंना पिवळी सोनचाफ्याची फुलं अर्पण केली जातात, पिवळी झेंडूची फुलं अर्पण केली जातात. पिवळ्या रंगाला आणि पिवळ्या गोष्टींना दत्तगुरूंच्या स्वामींच्या पूजेमध्ये महत्त्व असतं. याशिवाय पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेदव्यासांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस व्यासांना समर्पित आहे, म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या मंडळी, गुरुपौर्णिमा हा फक्त गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यात मार्गदर्शक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पौराणिक मान्यतेनुसार असंही सांगितलं जातं की भगवान शिवशंकरांनी याच दिवशी सप्तऋषींना योगाचं ज्ञान दिलं, म्हणूनच त्यांना आदिगुरु म्हटलं जातं. तसंच भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ इथे याच दिवशी आपला पहिला उपदेश दिला, अशी बौद्ध धर्मात सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस अनेकांसाठी श्रद्धा, ज्ञान आणि गुरूंच्या आशीर्वादासाठी खास मानला गेलेला दिवस आहे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ कपडे परिधान करावे, देवाजवळ दिवा लावावा, देवाला नमस्कार करावा. त्यानंतर आपले गुरु, शिक्षक, आई वडील यांचा आशीर्वाद अवश्य घ्यावा. गुरूंनी दिलेला मंत्र असल्यास त्याचाही जप करावा. आता ज्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं असेल त्याची सांगता गुरुपौर्णिमेला होईल. दत्तगुरूंना भजनाची आवड होती, त्यामुळे भजनाचा एखादा कार्यक्रम सुद्धा या दिवशी ठेवावा. त्याचबरोबर दत्तगुरूंसाठी जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार असाल त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी पारायणाची समाप्ती करताना अवश्य बनवावी. कारण घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंची आवडती भाजी सांगितली जाते. तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती, फोटो किंवा त्यांच्या पादुका असतील, स्वामींच्या पादुका असतील, स्वामींची मूर्ती असेल तर अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. ती पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ मगाशी म्हटलं तसं आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो तर तुम्ही बघाच. पण त्या नैवेद्यामध्ये मोतीचूरचे लाडू सुद्धा अवश्य असावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दत्त मंदिरांमध्ये, स्वामी मठांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव, अन्नछत्र आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी यथाशक्ती अन्नदान करावं किंवा उत्सवाच्या आयोजनामध्ये सहाय्य करावं. स्वामींची खूप मोठी सेवा यामुळे घडते. अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो. दत्तगुरूंना आणि स्वामींना नैवेद्य वाढताना तो केळीच्या पानावर वाढावा. त्यात पुरणाचा नैवेद्य नक्की असावा किंवा शेवयांची खीर तरी असावी. स्वामींना हा नैवेद्य मनोभावे वाढावा आणि त्यानंतरच उपवास सोडावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप जेवढा करता येईल तेवढा करावा. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
या मंत्राचा सुद्धा जप अवश्य करावा. मंडळी, गुरुपौर्णिमेला नक्की काय करावं, काय करू नये, यामध्ये काय करावं हा भाग पाहिला. आता काय करू नये हे पाहूया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात वादविवाद, भांडणं अजिबात करू नयेत. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण विरहित आहार घ्यावा. सण उत्सव किंवा व्रतवैकल्य आपल्या अंतरंगाची शुद्धी करण्यासाठी असतात आणि त्याचा लाभ अवश्य घ्यावा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.